वाळू प्रकरण पेटले. पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी महसूल विभागाचा बेमुदत एल्गार. अवैध वाळू वाहतूक प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांवर झालेल्या घटनेनंतर पाथरीचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या बदलीची अंमलबजावणी तातडीने करावी या मागणीसाठी महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटनांनी, नायब तहसीलदार संघटनेने सोमवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. संघटनेच्या निवेदनानुसार 9 जुलै रोजी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करताना शासकीय कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण झाला. या प्रकरणात संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याऐवजी पोलीस निरीक्षकांनी दिरंगाई केल्याचा तसेच वाळू माफियांना अभय दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बदलीचे आदेश दिले असतानाही त्यांची अंमलबजावणी न झाल्याने महसूल विभागाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या आंदोलनामुळे पाथरी तहसील कार्यालयातील महसुली कामकाजावर परिणाम झाला असून नागरिकांची विविध शासकीय कामेही खोळंबल्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षकांच्या बदलीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा संघटनांनी दिला आहे. कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हादगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी. वाळूने भरलेले हैवा पकडण्यात आले. सदरचे हैवा चालक आमचे संबंधित कर्मचारी जे होते, महसूल कर्मचारी, त्यांना मारहाण करून जीव मारण्याचा प्रयत्न करून त्यांनी तो हैवा पळवून नेला. सदरबाबत त्याच दिवशी संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करण्याबाबत रितसर पत्र दिलेलं होतं. परंतु त्याच्यामध्ये हेतुपुरस्सरपणे वाळू तस्करांना पाठीशी घालून त्यांना त्या गुन्हा दाखल करण्यामध्ये टाळाटाळ करण्यात आली. त्या अनुषंगाने तालुका दंडाधिकारी म्हणून मी माझा जो अहवाल आहे माननीय जिल्हा दंडाधिकारी यांना सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिनांक 15 जुलै रोजी पोलीस ॲक्ट अधिनियम 1955चे सेक्शन 17, 18 आणि 19 अन्वये त्यांना जे अधिकार प्राप्त आहेत त्या अनुषंगाने पाथरी तहसीलचे PI यांची तात्काळ बदली केलेली आहे. परंतु सदरच्या PI यांची बदलीचे आदेश पारित होऊन देखील आज 6 दिवस उलटून गेलेले आहेत. तरी सदरचे PI यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळे तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आमचे महसूल कर्मचारी संघटना असेल, आमची तलाठी संघटना असेल, आमची तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना असेल, हे सर्व आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन आम्ही स्वीकारलेलं आहे. जोपर्यंत माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत. याच्यात काही राजकीय वगैरे आहे? नाही, राजकीय काही नाही याच्यामध्ये. म्हणजे पाथरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडून दिरंगाई होत असल्यामुळे आपण विरोध करत आहेत त्यांचा? नाही, याच्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्हा दंडाधिकारी म्हणून ऑलरेडी 15 तारखेला आदेश पारित केलेले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ इथून बदली केलेली आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हेतुपुरस्सर टाळाटाळ होते असं आमच्या निदर्शनास आलं आहे. आणि त्याच्यामुळे आमचे दैनंदिन कामकाज करण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे. मग आपलं हे काम बंद आंदोलन कवर राहणं चालू? जोपर्यंत संबंधित माननीय जिल्हाधिकारी यांनी जो आदेश पारित केलेला आहे संबंधित PIच्या बदलीचा, जोपर्यंत त्याची बदली होत नाही तोपर्यंत हे कामबंद आंदोलन सुरूच राहणार आहे. धन्यवाद. नाही, त्याबद्दल मी भाष्य नाही करू शकत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचं पालन झालंच पाहिजे. जिल्हाधिकारी यांच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.